नमस्कार मैत्रिणींनो. मी आज घेऊन आले आहे 5 वेगवेगळ्या प्रकारच्या सूपच्या रेसिपीज. लहान मुलं तेच तेच खाऊन कंटाळतात. ह्या सगळ्या रेसिपीज तुम्ही लहान मुलांना खाऊ घालू शकतात. त्यात हेल्दी पण आहेत, बेनिफिशियल आणि टेस्टी यमीसुद्धा. त्यात मी भोपळा म्हणू नका, टोमॅटो म्हणू नका, चिकन म्हणू नका किंवा आवळा म्हणू नका. सगळे वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स वापरून हे सूप बनवलेले आहे. चला मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या सूपला. ते आहे शेवग्याचं, म्हणजे मोरिंगा, ड्रमस्टिक, शेवगा सूप काही म्हणा. त्यासाठी शेवग्याच्या शेंगा घेतल्या होत्या, छान कट करून घेतल्या होत्या आणि इथे मी अर्धा तास साधारण मसूरची डाळ भिजत घातली होती. हे सगळं जे आहे ना, कांदा छान चॉप करून घेतला होता. ते सगळं कांदा, शेवग्याच्या शेंगा, मसूरची डाळ, थोडासा लसूण कुकरमध्ये टाकायचं. थोडंसं त्याच्यात एक मिरची ॲड करायची, थोडासा कांदा टाकायचा आणि छान 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. त्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर आतलं जे काही शेंगांचं मिश्रण आहे ते तुम्हाला मी दाखवते की बघू शकता किती गाळ झालेलं आहे. म्हणजे सगळ्या शेंगा छान शिजून अगदी सालासहित त्याचं सगळं निघतं. ते छान थंड झाल्यावर मिक्सरमध्ये काढायचं. त्याच्यामध्ये थोडीशी मिरची आणि कोथिंबीर ॲड करायची. मिरची स्किप पण करू शकता. तुमचं बाळ जसं खात असेल त्यानुसार तुम्ही मिरची ॲड करू शकता. छान मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. सगळं त्याचा जो चोथा आहे ना, तो छान एखाद्या गाळणीने गाळून घ्यायचा. म्हणजे अगदी त्याच्या काड्या वगैरे जे काही राहतं ना ते त्यात निघून जातं. ते व्यवस्थित छान त्याचा पल्प काढून घ्यायचा. आणि जो काढलेला पल्प आहे ना, तुम्ही बघू शकता की इथे फक्त थोडासा चोथा राहिला. शेंगांचं पूर्ण सगळं काही त्याच्यात उतरलं आहे. जे काही पल्प निघाला आहे त्याला एका कढईत परत थोडंसं तूप टाकून छान पाणी टाकून छान सूपसारखं बनवून घ्यायचं. कन्सिस्टन्सी तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही ठेवू शकता. मला देखील कधी वाटलं नव्हतं की हे एवढं छान लागेल, पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप छान टेस्ट लागते आणि खूप जास्त बेनिफिशियल पण आहे. शेवग्याचे फायदे तर सगळ्यांनाच माहिती आहेत की काय आहेत आणि काय नाही. नक्की ट्राय करून बघा. लहानांनाच काय मोठ्यांना देखील आवडेल असं हे सूप आहे. आपलं दुसरं सूप आहे ब्रोकोलीचं सूप. वाव, गोबोली. काय? वाव, गोबोली. गोबोली. गोबोली नाही, ब्रोकोली. ब्रोकोली. हा, ब्रोकोलीचं काय करणार आहे? ब्रोकोलीचं सूप बनवणार. वा, छान छान बनव. हा. चला तर मग बनवूया हेल्दी ब्रोकोली सूप. ब्रोकोली स्वच्छ धुवून छान बारीक चिरून घेतली. एक कांदा घेतला मीडियम साईजचा, तो पण छान चिरून घेतला. त्यामध्ये दुसरे घेतले आपले खडे मसाले, लाईक तमालपत्र, लवंग, मिरी, दालचिनी, हे नॉर्मल खडे मसाले घेतले. कढईमध्ये थोडंसं बटर ॲड केलं. तुम्ही पाहिजे तर तूपही ॲड करू शकता. आणि मग ते बटर मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये ॲड केले सगळे खडे मसाले. हे खडे मसाले ना थोडे मोठे मोठे घ्यायचे, कारण हे नंतर आपल्याला काढून टाकायचे आहेत, म्हणून इझी जातील म्हणून मोठे टाकायचे. त्यानंतर त्यात टाकलं थोडंसं बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेला कांदा आणि जी आपण ब्रोकोली कट करून ठेवली आहे ती सगळी ब्रोकोली त्यात ॲड करायची. छान सगळीकडनं मीठ टाकून परतून घ्यायचं. आणि त्यामध्ये ॲड करणार आहोत आपण भिजवलेले बदाम. ह्याचे साल काढूनही तुम्ही ॲड करू शकता. मी तसेच ॲड केले होते. त्यानंतर टाकली त्यात थोडीशी कोथिंबीर आणि टाकलं थोडंसं पाणी. म्हणजे त्या थोड्याशा पाण्यात ना ह्या सगळ्या भाज्या छान वाफेवर शिजून निघतील. खूप जास्त मऊ पण नाही करायच्या आणि खूप जास्त कच्च्या पण नाही ठेवायच्या. अगदी 5 ते 6 मिनिटात, म्हणजे झाकण ठेवल्यानंतर वाफ आल्यानंतर ते छान ब्रोकोली शिजते. त्याचा कलर तुम्ही बदलला हे बघू शकता. त्यानंतर जे खडे मसाले आपण टाकले होते ना ते सगळे काढून घ्यायचे. लवंग मिरी मी तशीच ठेवली, कारण की मी दुसरं मिरची वगैरे काही ॲड केलं नाही आणि करणारही नव्हते, म्हणून मी लवंग मिरची तशीच ठेवली. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तेही काढू शकता. त्यानंतर थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळंच काही ब्रोकोली आणि सगळं काही भाज्या आहेत त्या छान मिक्सरमध्ये काढून घ्यायच्या. आणि त्यात अजून आपण ॲड करणार आहोत पनीर. म्हणजे ही अजून हेल्दी क्रीमी छान सूप बनेल, म्हणून मी त्याच्यात थोडंसं पनीर पण ॲड केलं. आणि हे सगळं छान मिक्सरला ब्लेंड करून घ्यायचं. थोडंफार बदाम आहे ना पूर्ण बारीक न करता थोडेफार त्याचे तुकडे राहू द्यायचे. खाताना ते खूप छान लागतं. त्यानंतर कढईत परत थोडंसं बटर टाकायचं आणि त्याच्यामध्ये हे ग्राइंड केलेलं सगळं मिक्सर टाकायचं. त्यात बदाम, पनीर हे सगळं असल्यामुळे ना हे सूप खूप पटकन घट्ट होतं. त्यामुळे पाणी थोडंसं जास्त टाकायचं आणि तुम्हाला पाहिजे ती कन्सिस्टन्सी ठेवून ते सगळं तुम्ही थोडंसं वरून मीठ टाकायचं. पाहिजे तर तुम्ही मिरी पूड किंवा ऑरिगॅनो वगैरे पण टाकू शकता, पण ऑलरेडी लवंग आणि मिरी त्याच्यात होती त्यामुळे मग मी त्याच्यात एक्स्ट्रा टाकली नाही. छान थोडीशी उकळी येऊ द्यायची आणि मग झालं आपलं सूप रेडी. पाहिजे असेल तर वरून तुम्ही अजून बदामचे तुकडे ॲड करू शकता. दिसायलाही छान लागतं आणि टेस्टलाही छान लागतात मध्ये मध्ये बदामचे तुकडे. पण रुईला जास्त आवडत नाही म्हणून मी नाही ॲड केलं.
हे सूप तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ब्रोकोलीचे फायदे तर सगळ्यांनाच माहिती आहे की त्याच्यामध्ये सगळ्या काही गोष्टी असतात जे बाळाच्या हेल्थसाठी खरंच खूप गरजेचे असतात. खरं तर मला ब्रोकोली विशेषतः बिलकुल आवडत नाही, पण हे ब्रोकोलीचं सूप मात्र मला खूप जास्त आवडलं. म्हणजे हे ब्रोकोली जरी खात नसले तरी सूप मात्र मी आवडीने पिते. सो लहानांनाच काय तर मोठ्यांना सुद्धा आवडेल अशी ही रेसिपी आहे. सो वळूया आपल्या नेक्स्ट रेसिपीकडे. ती आहे चिकन सूप. आई चिकन रुहीला तर चिकन सूप खूप जास्त आवडतं आणि जेव्हा पण लहान मुलं आजारी असतील ना तर त्यांना देण्यासाठी तर हे परफेक्ट सूप आहे. सो त्यांना खूप बरं वाटेल जेव्हा ते आजारी असतील आणि अगदी झटकीपट बनवतं, जास्त काही साहित्यही लागत नाही. सो तुमच्या आवडीचे चिकनची पीस म्हणजे सॉफ्ट वगैरे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही घेऊ शकता. रुहीला लेग पीस आवडतो म्हणून याच्यात मी एक लेग पीस पण ऍड केलेला आहे. स्वच्छ धुतलेल्या चिकनला हळद, मीठ, धने पावडर लावून मॅरिनेट करायचं. त्याच्यानंतर मिक्सरमध्ये धने पावडर, अद्रक, लसूण याचं छान वाटण करून घ्यायचं आणि ते पण छान चिकनला लावून मॅरिनेट करायचं. 5 मिनिटं तसं ठेवू शकता आणि किंवा इन्स्टंटही बनवू शकता. थोडासा एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा. कुकरमध्ये थोडंसं तेल टाकायचं. त्याच्यामध्ये कांदा, तेजपत्ता, दालचिनी, लवंग, मिरी हे जे काही खडे मसाले आहेत ते टाकायचे. खूप जास्त प्रमाणात नाही टाकायचं, जसं बाळ खाऊ शकतं त्याप्रमाणेच टाकायचं. बाकी मी काही कोणतेही स्पायसेस दुसरे टाकणार नाहीये म्हणून हे सगळे खडे मसाले त्यात ॲड करणार आहे. त्यानंतर छान थोडंसं परतू द्यायचं. थोडीशी हळद टाकायची. तुम्ही पाहिजे तर त्याच्यात थोडंसं सुकं खोबरंही टाकू शकता आणि जे आपलं मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते त्यात टाकायचं. 5 मिनिटं थोडंसं झाकून घ्यायचं म्हणजे वाफ येऊ द्यायची आणि मग त्याच्यात ॲड करायचं थोडंसं पाणी आणि कुकरला 2-3 शिट्ट्या होऊ द्यायचा आणि मग झालं आपलं सूप रेडी. झटकीपट बनतं आणि लहान बाळांसाठी खूप हेल्दी पण असतं. सो तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर नक्की हे बाळाला देऊन बघा. अगदी एकदम लहान बाळाला जरी देणार असाल तरी मिक्सरमधनं थोडंसं बारीक करूनही पीस तुम्ही त्यात ॲड करू शकता. सो त्यांना सुद्धा ते उपयुक्त आहे. सो नक्की ट्राय करून बघा. नाचणीचे तर असंख्य फायदे आहेत जे आजकाल सगळ्यांनाच माहीत झाले आहेत. नेहमी तीच भाकरी वगैरे खाऊन कंटाळा येत असेल तर हे सूप तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता. काही नाही, आपल्या रेग्युलर भाज्या आहेत कांदा, टोमॅटो, गाजर, सिमला मिरची, अद्रक, लसूण, मटर, ज्या काही भाज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या छान चॉप करून घ्या, नाहीतर छान कट करून घ्या. छान अशा बारीक करा म्हणजे छान सूपमध्ये ते छान लागतात. मटर पण मी थोडेसे बारीक करून घेतले होते. कढईमध्ये थोडंसं तूप ॲड केलं, त्याच्यामध्ये या सगळ्या भाज्या टाकल्या, ते छान परतून घेतल्या. मटर तुम्ही अख्खेही टाकू शकता किंवा असे थोडेसे बारीकही करू शकता. त्याच्यामध्ये थोडीशी मी टाकली होती मिरी पूड, मीठ. तुम्हाला पाहिजे तर एक मिरची पण तुम्ही बारीक करून त्यात टाकू शकता. जे काही नाचणी सत्व आहे तुम्ही शक्यतो नाचणी सत्व घ्या म्हणजे ते अजून जास्त हेल्दी होतं. मी इथे नाचणी सत्व पीठ घेतलं होतं. त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याची छान अशी स्लरी करून घेतली होती म्हणजे ते आपण सूपमध्ये मिक्स करताना ते जास्त घट्ट होणार नाही. आणि परतलेल्या ज्या भाज्या होत्या त्याच्यामध्ये ती स्लरी ॲड केली. हे सूपनं लगेच घट्ट होतं कारण नाचणी लगेच आळती, त्यामुळे हळूहळू पाणी ॲड करत जायचं. आपल्याला पाहिजे त्या कन्सिस्टन्सीमध्ये ते सूप बनवायचं. लगेच खाणार असाल तर पाणी थोडं कमी ठेवलं तरी चालतं, पण जर ते थोडा वेळ तसंच ठेवून खाणार असाल तर ते घट्ट होत जातं, त्यामुळे पाणी थोडंसं जास्तच ॲड करायचं. अजून छान टेस्ट यावी म्हणून थोडंसं त्याच्यात मी केलं लिंबू ॲड आणि ना थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. ह्याच्यात एक सिक्रेट मसाला जो मी ॲड करते ज्याच्यामुळे नाचणीची टेस्ट येत नाही आणि अजून छान टेस्ट लागते, ते म्हणजे पावभाजी मसाला. तुम्हाला जर ती नाचणीची टेस्ट आवडत नसेल ना तर हा मसाला नक्की ॲड करून बघा. सूप खूप छान होईल. लहान मुलांसाठी तर खूप बेस्टच आहे. आता बघूया आपले नॉर्मल सूप जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात, ते म्हणजे टोमॅटो सूप. आई तू माझ्यासाठी आज सूप बनवते का? कोणता बनवू? टोमॅटो सूप बनवते का? ओके. ठीक आहे. थंडीचे पण दिवस सुरू होते आणि रुहीची पण डिमांड होती की सूप प्यायचं, म्हणून टोमॅटो सूप कशाला अजून हेल्दी बनवायचं म्हणून मी त्याच्यात ऍड केलं एक गाजर आणि बीट. साधारण 3 टोमॅटो आणि 1 बीट असं प्रपोर्शन मी घेतलं होतं. त्याच्यासोबत थोड्याशा लसूण पाकळ्या आणि कांदा हेही घेतलं होतं. गाजर छान किसून घेतलं, टोमॅटो, कांदा, बीट हे सगळं चिरून घेतलं आणि हे सगळं ऍड केलं कुकरमध्ये. मी याच्यात एक छोटीशी मिरची पण ऍड करते, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर टाका, पण छान टेस्ट येते म्हणून मी ऍड करते. कुकरमध्ये हे सगळं ॲड केलं. त्याच्यात अजून छान टेस्टसाठी म्हणून दालचिनी, तमालपत्र, थोडीशी लवंग आणि मिरी हे सगळं ॲड केले म्हणजे जे काही खडे मसाले आहेत त्याचा छान असा अरोमा येतो, सुगंध छान येतो, म्हणून मग हे सगळं ॲड केलं आणि कुकरला लावलं. कुकरला साधारण 3 ते 4 शिट्ट्यात हे सगळं शिजून जातं. बीटमुळे थोडीशी एक शिट्टी जास्त घेतली. त्यानंतर थंड झाल्यावर जे काही खडे मसाले, मिरची आपण टाकलं होतं ते बाहेर काढून घ्यायचं म्हणजे ते दाताखाली येत नाही जरी चुकून राहिलं तरी. आणि त्यात ॲड केलं मी एक गुळाचा खडा
आणि माझ्याकडे जे ब्लेंडर होतं त्याने ते ब्लेंड करून घेतलं. तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता. आणि छान ते गाळून घ्यायचं, म्हणजे खडे मसाल्याचं जर काही राहिलं जरी असेल तर ते निघून जाईल. आणि अशी छानशी प्युरी राहिल्यानंतर कुकरच्याच भांड्यामध्ये थोडंसं तूप टाकलं, बटरही टाकू शकता पण मी घरचं तूप ॲड केलं. त्यात टाकली प्युरी, थोडंसं मीठ आणि थोडीशी काळी मिरी पावडर, म्हणजे अजून छान टेस्ट येईल म्हणून. आणि हे सगळं उकळेपर्यंत, म्हणजे 5 ते 7 मिनिटं उकळायला लागतात, तोपर्यंत मी एक ब्रेडची स्लाइस घेऊन ते एअर फ्रायरमध्ये थोडंसं तूप लावून त्याला भाजून घेतलं, लाईक ब्रेड क्रम्स. कारण रुईला ना बाहेरच्या सारखं सगळं लागतं आजकाल घरी पण. म्हटलं जरा तसं सेम वाटावं म्हणून मी हे करून घेतलं. आणि मग काय झालं आपलं सूप रेडी. तुम्हाला पाहिजे तर वरून थोडंसं क्रीमही ॲड करू शकता किंवा घरची साई ॲड करू शकता. नेक्स्ट लहान मुलांचं फेवरेट सूप, स्वीट कॉर्न सूप. थंडीसाठी दुसरं चटकीपट बनणारं सूप म्हणजे स्वीट कॉर्न सूप. त्याच्यासाठी मी घेतलेलं स्वीट कॉर्न, गाजर आणि एक सिक्रेट इन्ग्रेडियंट ते म्हणजे आवळा. तोही घेतला होता अर्धाच. ते कशासाठी ते सांगते. त्यासाठी मी आधी स्वीट कॉर्न पिलर जे माझ्याकडे आहे त्याने ते पील करून घेतलं. कुकरमध्ये गाजर, स्वीट कॉर्न, अगदी अर्धा आवळा, हळद, मीठ, थोडंसं लसूण टाकून कुकरला 4 शिट्ट्या गेल्या. ते छान उकडून घेतलं आणि थोडेसे कॉर्न आणि थोडंसं गाजर हे फाईन चॉप, म्हणजे बारीक बारीक चॉप करून घेतलं. हे नंतर ॲड करण्यासाठी. जे उकडून घेतलं होतं त्याला छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि त्याची प्युरी करून घेतली. कढईत थोडंसं बटर टाकलं आणि जी काही आपली प्युरी आहे ती त्या बटरमध्ये टाकली. प्युरी आणि जे आपण कट केलेलं अर्धं गाजर आणि कॉर्न आहे ते सगळं मिक्स करून घ्यायचं, छानसं परतून घ्यायचं. आवळ्यामुळे ना त्याला छानशी आंबटशी तुरटची टेस्ट येते, जी त्याला वेगळीच टेस्ट आणते स्वीट कॉर्न सूपला. त्यामध्ये थोडीशी मिरी पूड, थोडंसं मीठ टाकलं आणि झालं आपलं स्वीट कॉर्न सूप रेडी. सो हे नक्की ट्राय करून बघा. हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण. सो या ही सूपच्या रेसिपी कशा वाटल्या ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अजून कोणत्या सूपच्या रेसिपी जर तुम्हाला हव्या असतील तर तेही मला सांगा. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण एन्जॉय करा. बाय.